मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार आणि योगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले. एकतर आम्हाला FIR तरी द्या, नाहीतर मी खोटं FIR करतोय म्हणून माझ्यावरती कारवाई करून टाका. रोहित पवार प्रचंड संतापले. बारामती पोलीस स्टेशनमध्ये मांडले मोठे मुद्दे. इनसाईड व्हिडिओ आला समोर. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रयत्न केला त्यांनी करू द्या. आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर तुमचा अर्ज नाही, अर्ज नाही, आम्हाला FIR तरी द्या, नाहीतर मी खोटा FIR करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू. सरकारी कामात आज करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन. साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट पोलीस साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं. आम्हाला सांगा सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. CCTV बद्दल फक्त इथे गोळा केल्यानं त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर फ्री केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा FIR सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डन्स झाला का सर सीआयडीचा? मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, DGCA ला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGCA जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणणं तुम्ही त्याच्या VSR च्या विरोधात FIR घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवत. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करत? 5 लोकांच्या मृत्यूची आमची नोंद झाली. आमच्यावर बाकी आमचं काही म्हणणं नाही. सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची FIR टाकतो आणि आमची FIR कुठे तपासामध्ये काही येऊ दे पुढे. नाहीतर सीआयडीला वर्ग करा. सीआयडी FIR वर्ग करायचं. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही तर आम्ही काय करणार? CBI मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत. दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.